बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळाचा मुक्काम मिरजेत पडला. गांधी मैदानावर स्टेज उभं राहिलं. कनात बांधली, जाहिरात झाली, गेटावर पब्लिक जमा झालं. तिकिटाला रांग लागली. खेळ हाऊसफुल झाला. गण झाला आणि जयसिंगराव देशमुख माईकवर आले. फडातल्या सगळ्या माणसांसकट पब्लिकला सुद्धा आश्चर्य वाटलं. जयसिंगराव बोलायला लागले. राम राम मंडळी. मंडळी, तुम्ही आमचं मायबाप. बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळानं आजवर उभ्या महाराष्ट्राची सेवा केली. तुम्ही ती गोड मानून घेतली. तुमचं मायंदाळ उपकार आहेत. तुम्ही पेपरात वाचलं असेल, श्याम शिरोडकरवर खुनाचा आरोप आहे. तो पोलीस चौकीत आहे. त्यांच्यावरचा गुन्हा न्याय मंदिरात सुटल. काय व्हायचं आहे ते होईन. त्याची कदर आम्हाला नाही. आम्ही तुमची कदर करायचं ठरवलं आहे. म्हणून मी कुडाळचा देशमुख, जयसिंगराव देशमुख, तिथं देशमुख ही सोडून तुमच्या पायाजवळ रुजू झालो आहे. 7-8 हजाराचा जमाव शांतपणे ऐकत होता. बकुळा नाही, श्याम कस्टडीत. त्यांची उणीव जाणवणार नाही असं नाही, पण आम्ही जीवाचं रान करू. तुमचं तिकिटाचं पैसे फुकट नाही जाऊ देणार. तरी बी चुकलं माकलं उन्हा अधिक झालं तर आमचा अपराध पोटात घाला. मायबापाच्या मायेनं सेवा गोड मानून घ्या. जयसिंगरावांनी लवून मुजरा केला, दूर झाले. 7-8 हजाराच्या जमावानं टाळ्यांचा कडकडाट केला. रंगमंचावर अगणित रंगांची बरसात झाली. ढोलकीचा तोडा वाजला, संपला. ढोलकी खणाणली. टाळ तुणतुण्यानं साथ दिली. घुंगरू वाजायला लागले. 15 पदर फडफडायला लागले. 15 युवती स्टेजवर आल्या. नाचता नाचता सामोऱ्या झाल्या. पब्लिकला नमस्कार केला. ढोल्याची थाप पडली. चाल बदलली. हार्मोनियमचे स्वर प्रकटले. त्याबरोबर अखरेत भिजलेले शब्द. 15 अप्सरा नाचायला लागल्या. शिट्ट्यांनी आसमंत दुमदुमून गेलं. कनात कधीच काढली होती. पब्लिकला आवरणं कठीण झालं होतं. संगीत बारी झाली, बतावणी झाली, वगाचं काम झोकात झालं. पेपरात फोटोसह बातमी झळकली. कुडाळच्या देशमुखांनी तमाशाचा फड जिंकला. बातमी वाचून पंढरीनाथ कोलमडून पडला होता. देशमुखांनी फड जिंकला असला तरी पंढरीनाथाला डाव जिंकायचा होता. त्याच्या हाती हुकमाचं पान होतं. तो शेवंताबाईच्या समोर जाऊन उभा राहिला. वाच, पेपर वाच. नवरा तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला आहे. काय म्हणतो काय? बघ की, डोळं फाडून फोटो बघ. अरे पण हे झालं कसं? कसं झालं याचा विचार करत बसू न गं. ओठ तयार व. कुठं जायचं? उठवलं का? उठवलं ना? चांगलं केलं. कराय जातोय तिथं वाकडं येते. चल आता, येळ करू न गं. अरे पर जायचं कुठं? पुन्हा कुठं आहेच का? तयार व्ह म्हणलं का तयार व्हायचं. चल उठ, नाट्टापाट्टा कर. म्हातारं चळलं पायल. शेवंतबाईला उलगडा झाला नाही, पण ती तयार व्हायला गेली. विरोध करून शब्दानं शब्द वाढवून काही उपयोग होत नव्हता. पांगळ्या माणसानं स्वतःच्या पायानं धावण्याची स्वप्नच बघू नयेत. घडल ते पाहायचं, वाट्याला येईल ते भोगायचं, बास. शेवंताबाई तयार झाली. बाहेर जीप तयारच होती. शेवंताबाई जीपमध्ये बसली. जीपनं नीरा नदी ओलांडली. शिरवळ मागे पडलं. खंडाळा आला. पंढरी, अरे काय चाललंय ते तरी मला कळून दे. लय दिस तू नवरीची वाट बघत होती. म्हणलं किती दिस ताटातूट करायची 2 जीवांची. पंढरीनाथ छदमीपणानं हसला. पंढरी, शेवंताबाई दातोट खाऊन ओरडली. अरे तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय? का छळवाद मांडलायस माझा? मी तुझा छळवाद मांडला? हिरडी आहे का कोळी आहे? अगं तुझा छळवाद मांडलाय तो त्या जयसिंगराव देशमुखानं. तो आज नाही, हीच 22 वर्षापासून मांडलाय. टिकली मारून तो गेला. घरवार तू राहिली. 9 महिने वजं तू वाहिलं. इतकी वर्ष पोरीसाठी कष्ट उपासलं. तरुण पण जाळलं. भावना मारल्या. नवरा जिथं असून रांडमुंड दिवस काढलं. कोणामुळं? या जयसिंगरावामुळं. खरं आहे का खोटे? शेवंताबाई गप्प झाली. पंढरीनाथ कडाडला. का आता का दात खेळ बसली? का गप झाली? बोलतोय ते खोटे का? बोल ना, बोल. अरे पंढरी, जखमची खपली किती दिस काढत बसायचं? जखम ठसठसती तवर, सोडाची आग इजत नाही तवर. सूड? आता कोणाचा सूड घ्यायचा रे पंढरी?
आता मी थकले, माझ्यात नाही बळ, ताकद नाही अंगात. जीव हाय तवर सांभाळ. मला कोणाचा सूड नाही घ्यायचा, कोणाशी भांडायचं नाही. मी सांभाळू का म्हण? आजवर सांभाळलीच की. वल्ल सुक्क खायला घातलंच का नाही? शरीराला घातलं आणि पोटाला बी घातलं. आता जा त्या जयसिंगराव देशमुखाकडं. पंढरी, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन निघाला वय? वय तुझ्या त्यांच्याकडं. त्या परस मला निरे ढकलून का नाही देत? माझा जीव का नाही घेत? पंढरी, आता मला काही बघायचं नाही, ऐकायचं नाही, कुणाकडं जायचं बी नाही. मला मारायचं आहे. शेवंताबाई ओक्साबोक्षी रडायला लागली. पंढरीनाथ क्रूरपणे बोलत होता. मारता येणार नाही. मी जिंकत नाही तवर तू मारायचं नाही. मी जिंकलो का तू मर. जीपनं खंडाळा घाट मागे टाकला. शिरूर फाटा गेला. जीप साताऱ्याच्या दिशेनं धावत होती. शेवंताबाई डोळ्यातलं पाणी आटलं तशी समजूतदारपणे म्हणाली, पंढरी, मला खरं खरं सांग, तुझ्या मनात तरी काय आहे? शेवंता, मनापासनं विचारती का तू? अगदी मनापासनं. मी खरं खरं सांगितल्यावर तू काय करशील? मी समजली नाही. ज्यानं तुला नासवलं, बेवारस कुत्र्यासारखं जागायला लावलं, त्याचं सूड घेशील का? शेवंताबाई गप्प झाली. शेवंता, तुझं जगणं बघ. कोण होतीस तू? काय झालंय तुझं? कोणी केलं असं? त्या माणसाला तू असंच वाढणार? शिक्षा नाही करणार त्याला? अरे पण त्यांनी काय मिळेल मला? शांती. शांती मिळेल. उभा आविष्य उन्हात काढलंय, मारताना तरी तुला सूड घेतल्याचं चांदणं मिळेल. शेवंताबाई हे ऐकून गप्प झाली. तुझ्यासाठी मी काय नाही केलं शेवंता? तू म्हातारी उष्टी तरी मी तुला माझं तारुण्य दिलं. जन्म दिली, लेक गेली. आई जित्ती का मेली ते बी बघितलं नाही तिने. निरोप नाही, सांगावा नाही. पर मी किती बी वाईट असलो तरी तुला आजवर सोडलं नाही. तमाशा मोडला, फड मोडला, माणसं पळाली, पर मी चिकटून राहिलो. मला मन नाही वय, मला भावना नाही वय, मग माझं ऐकणार नाही वय. धुरंधर पंढरीनाथ तिरमारे तीर मारून शेवंताबाईला घायाळ करत होता, वश करत होता. शेवंता, जयसिंगरावानं तुला फशिवली, माळाव टाकली. पुढं तुझ्या नाकाव बकुळेला तमाशा उभा करून दिला त्याने. श्यामशी लगीन लावून दिलं तिचं. पण मी म्हणतो, एवढ्या त्यांनी गप बसावं का नाही? आता त्यांनी स्वतः तमाशाचा फड ताब्यात घेतला. काय म्हणतो काय? मागापासनं बोंबलतोय ते काय आहे? जयसिंगरावाला लेकीचा पाना फुटला म्हण तिला वाड्यात नेऊन डांबली. खोटं नाटक केलंय बाडवेने. लेकीच्या प्रेमाचं नाटक केलं आणि तिला ठेवलंय कुडाळात. आणि तो श्याम? त्याला खुनाच्या आरोपात गोतिवला, पोलीस स्टेशनात डांबून ठेवलाय. काय म्हणतोय पंढरी तू? तुझी शपथ सांगतोय शेवंता. शेवंताबाईवर पंढरीनाथाच्या खेळीचा परिणाम सुरू झाला होता. तो बोलतच राहिला. कशासाठी हे सगळं? अख्खा फड गाळ्यात घालायसाठी. लेकी जावयाला असं कोंडलंय आणि जयसिंगराव फिरतोय तमाशेच्या मागं, वडतोय खोऱ्यानं पैसा. तुझं जाऊ दे ग, आज ना उद्या तू मारणार. माझं बी सोड, मी कोण त्याचा? पण बकुळेचा विचार कर, ते श्यामचा विचार कर. त्यात बकुळा पोटुशी आहे, मग तिच्या नशिबी वनवास का? नीच लांडगा आला. शेवंताबाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसा पंढरीनाथ मनात सुखावला. त्याने विषाचा दुसरा डोस भरला. शेवंता, जयसिंगराव दूरते, कोल्ह्या लांडग्याच्या जातीचा आहे. एवढ्यावर थांबला नाही तर हरकत नाही, तमाशा गेळू दे, पैका खाऊ दे. पर उद्या त्याने बकुळान श्यामचा काटाच काढला तर? नाही पंढरी, तसं नाही होऊ देणार मी. 9 महिने मी वजं भागवले, लहानाची मोठी मी केली. पोरगी त्याची असेल, पण माझ्या रक्ता मासानं वाढली. माझी आहे बकुळा, कशी बी असली तरी लेक आहे माझी. आतडं एक आहे आमचं, तिचं वाईट होऊ द्यायची नाही मी. पंढरीनाथाच्या मनात उकळ्या फुटल्या. दुसरा डोस चांगलाच कामी आला होता. आता त्याने तिसरा डोस भरला. बाप आहे का हैवान आहे? स्वतःच्या पोरीच्या जीवा उठलाय. अशा माणसाला खरं तर जागायचा अधिकारच नाही. पंढरी, खरं आहे तुझं. आता कशी शहाण्यासारखं बोलली? अशा माणसाचा आहे ना काटाच काढला पाहिजे. अरे पण काढणार कोण? जीप साताऱ्याबाहेरून बॉम्बे पंपावर आली. पंढरीनाथानं तिथं डिझेल भरलं. कणशेच्या धाब्यावर गाडी घेतली. दोघांसाठी बाहेरच टेबल लावलं. चिकन हंडीची ऑर्डर दिली. व्हिस्कीची अर्धी बाटली मागितली. बाटली आली.
शेवंताबाईंनी घाईघाईने तोंडाला ग्लास लावला. आज कित्येक दिवसांनी तिला प्यायला इंग्लिश आणि खायला सागोती मिळाली होती. तुटून पडली ती. देयाच्या बकऱ्याकडे बघावं तसा पंढरीनाथ तिच्याकडे बघत होता. कोंबडं कापायच्या अगोदर त्यालाही पाणी पाजतात, बकऱ्यालाही पेंड खायला घालतात. शेवंता, जयसिंगरावाचा काटा तू काढायचा. मी? वय, तुझ्या बिगर दुसरं कोणी तिथं पोचणार नाही. तमाशात 100-150 माणसं. परक्या माणसाला जयसिंगराव जवळ करणार नाही. आणि मी तर वैरी आहे, मला तिथवर जायचं शक्यच नाही. फक्त तूच जयसिंगरावाजवळ जाशील, तिथं जायचं. आणि हा सोर्रा. पंढरी, भिऊ न ग, मी आहे. आरपर, बापाची पळं त्याच्या पादरात टाकायला लागतील, नाही तर लेकी जावायला जेता नाही ठेवणार त्यो. मला भ्या वाटतंय पंढरी. मी आहे तुझ्याबरोबर. आज पुसेगावात फड आहे. पुसेगावचं नाव ऐकताच शेवंताबाईच्या डोळ्यात इंगळच फुलली. याच पुसेगावात जयसिंगरावांनी तिला लुटलं होतं, तिचं कौमार्य भंग केलं होतं, निर्माल्य करून टाकलं होतं. मनातल्या आगीवर फुंकर घातल्यानं मन जळत होतं. फड मोडला का जेवणं खावणं होतीन. मग माणसं जशी आडवी होतीन, त्यांना झोपा लागतील, तशी तो आज जायचं. मी फडाबाहेर थांबल, तो थेट जयसिंगरावाच्या तंबूत जायचा. आणि मधीच कोणी ओळखलं तर म्हणायचं जयसिंगरावांनी बोलवलंय, नावराय, चोरून आमचं चालूच आहे, चोरून मारून आम्ही भेटतोच आहे, वेळ मारून न्यायची. आणि घात झाला तर मी आहे की, घाबरायचं कशाला. आरडाओरड कर, मी धावत येतो का नाही बघ. अर्ध्या तासात काम उरकायचं, तीरासारखं सुटायचं, जिपत बसायचं, शिरवळ गाठायचं. समजलं? प्लॅन तयार झाला. दोघं उठले. पंढरीनाथांनी बिल दिलं. जीप हायवेनं परत फिरली, पुसेगावच्या मार्गाला लागली. पंढरीनाथ खुशीत होता. त्यांनी डाव अचूक टाकला होता. या खेळीत डाव उलटण्याची शक्यता नव्हती, आणि उलटला तरी पंढरीचा काही तोटा नव्हता. जयसिंगरावाचा बळी गेला तर बकुळा श्यामचा पुरा आधारच नष्ट होणार होता. तमाशाच नाही तर बकुळा श्यामसुद्धा कोलमडून जाणार होते. आणि समजा शेवंताबाईचा बळी गेला तर औषधाविना खोकला जाणार होता. शेवंताबाईचा श्वास बंद झाला की तो राहिलेले 3 ट्रक, तमाशाचा स्टेज, स्पीकर, कानात, शटर विकून पैका गाठीशी बांधून पसार होणार होता. पुसेगाव जवळ आलं. तमाशाचा आवाज कानावर आला. वग चालूच होता. खणखणीत आवाज गावाबाहेर ऐकू येत होता. वगाचं शेवटचं चरण चालू होतं. 5-10 मिनिटात वग संपणार होता. मग पब्लिक जाणार होतं. त्यानंतर तमासगिरांचं जेवण खाण, मग झोप. गॅटापासनं पाय उचलायचं, धावत जायचं, तडक आत घुसायचं. जयसिंगराव झोपले असतील. वेळ करायचा नाही. जोर लावायचा आणि सोरा हाणायचा, छातीत, पोटात. सोरा तिथं टाकायचा नाही. तो घेऊन पळत सुटायचं, जिपत बसायचं. समजा डाव उलटला, माझं नाव घ्यायचं नाही. दोघं बी गुतलो तर सोडवणार कोण आहे? तुला पोलिसात जायला लागलं तर घाबरू नग, मी सोडवील. पाण्यासारखा पैसा खर्च करीन, तुला जळ लागू देणार नाही. फक्त माझं नाव घ्यायचं नाही. म्हणायचं त्याने दगा दिला म्हणून मीच माझ्या मनानं खून करायला आले होते. पंढरीनाथाशी माझा संबंध नाही. तो अलीकडं कुठं असतो मला माहिती नाही. समद बाईजवार, एक गुतला तर एक बाहेर पाहिल, नाही तर आपण दोघं बी 12च्या भावात जाऊ. शेवंताबाई ऐकत होती. मी बाहेर वाट बघतोय. दगा पटका झाला तर बोंब मार, मी मदतीला धावून येतोच. शेवंताबाई सगळं मनात साठवत होती. दोघं मिळून संधीची वाट बघत होते. पोलीस इन्स्पेक्टर जगताप तपास कामात गर्क होते. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट त्यांनी 4-6 वेळा वाचला. पंचनामा वाचला. मारेकऱ्यानं हौसीच्या अंगावर चादर असताना कुऱ्हाडीने वार केलेले होते. मारेकरी श्याम असावा असं वाटत होतं, पण तशी नाना परबावर शंका येत होती. म्हणून त्याने नाना परबाची चौकशी केली. त्याच्या पाळतीवर माणसं ठेवली. तो जातो कुठे, बसतो कुठे हे सुद्धा पाहिलं, पण हाती काहीच लागलं नाही.
श्यामशी गोड बोलून पाहिलं, धाक दाखवला, विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सुद्धा या खुनाशी माझा कसलाही संबंध नाही, मी त्या रात्री कुडाळातच होतो हेच पुन्हा पुन्हा सांगत होता. चौकशीत कुडाळच्या ग्रामस्थांना तपासलं, त्यांनीही तशीच साक्ष दिली. जगताप विचारचक्रात गुंग होते. 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली होती. पैकी 5 दिवस ओलांडून गेले होते, तरी हाती काहीच लागलेलं नव्हतं. श्यामच्या फडातली माणसं तपासून झाली. पुन्हा पुन्हा त्यांना विचारलं, पण त्यांच्याकडूनही खून केला कुणी हे काही समजू शकलं नाही. उलट दिशेनं तपास केला. श्याम हौसीच्या प्रेम लफड्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण श्याम हौसी बहीण भावंडांसारखी होती ही माहिती बाहेर आली. त्यामुळे नाना परब म्हणतो तो आरोप करतो त्याला पुष्टी मिळत नव्हती. खुनासाठी वापरलेलं शस्त्र, रक्तानं माखलेले कपडे किंवा अन्य पुरावा हाताशी लागत नव्हता. त्यामुळे इन्स्पेक्टर जगताप चक्रावून गेले होते. त्यांनी मसूरच्या आसपास साध्या ड्रेसमधले पोलीस पेरले, खबऱ्यांकडनं माहिती घेतली, पण सगळ्याच ठिकाणी अपयश आलं. 7वा दिवस उजाडला. आजचा दिवस मावळला की संशयित आरोपी श्याम शिरोडकरला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करायला लागणार होतं. ॲडव्होकेट होळकरांना जयसिंगराव देशमुख घाईगडबडीत भेटून गेले. त्यांना तमाशाची काळजी होती. तितकीच किंबहुना त्याहून जास्त श्यामची होती. श्यामच्या विरोधात खोटे पुरावे तमाशातल्या कामगारातून, कलाकारातून निर्माण होऊ नयेत याच हेतूनं जयसिंगराव देशमुख जागृत होते. श्यामला जामिनावर मोकळं करावं यासाठी ते झटत होते. ॲडव्होकेट होळकरांनी केसची पूर्ण तयारी केली. पुरावे बरोबर घेतले आणि ते मॅजिस्ट्रेटसमोर उभे राहिले. त्यापूर्वी इन्स्पेक्टर जगतापांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळावी यासाठी अर्ज केलेला होता. अजून आरोपीचे साथीदार मिळालेले नाहीत. हत्येसाठी वापरलेल्या गोष्टी मिळाव्या नाहीत. पुराव्याचा तपास चालू आहे. आरोपी निष्णात खुनी आहे. त्यांनी मोठ्या शिताफीनं, अक्कलहुशारीनं खून केला आहे. पुरावे मागे सोडलेले नाहीत. त्यामुळे या खून खटल्याचा कसून शोध घेणं आवश्यक आहे आणि यासाठी आरोपीला किमान 21 दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळावी असा त्यांचा अर्ज होता. त्याला ॲडव्होकेट होळकरांनी कडाडून विरोध केला. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट सादर केला. त्या डॉक्टरांनी खुनाची वेळ स्पष्टपणे नोंदवलेली होती, 2:30-3च्या दरम्यान. शेकडो लोकांच्या साक्षीनं गावपंढरीसमोर 2 वाजेपर्यंत श्याम कुडाळमध्ये बोलत होता. याचा अर्थ श्याम अर्ध्या तासात कुडाळ ते मसूर हे 125 किलोमीटरचं अंतर तोडून येऊन खून करणं शक्य नव्हतं. शिवाय तो पोलिसांना सकाळी 7 वाजता कुडाळमध्येच मिळाला होता. पोलिसांना बघून तो गोंधळला नव्हता. पोलिसांबरोबर यायला त्याने आढेवेढे घेतले नव्हते. याचा अर्थ स्पष्ट होता की या हौसीच्या खुनाशी श्याम शिरोडकरचा काडी मात्र संबंध नाही. त्याला जामिनावर सोडणं गरजेचं आहे. पोलीस कस्टडीत ठेवून त्याची मानहानी झाली आहे. पोलिसांनी त्याला योग्य वागणूक दिलेली नाही. अशा परिस्थितीत श्याम शिरोडकरांना पुन्हा मॅजिस्ट्रेट कस्टडी देऊन त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करणं योग्य नाही. त्याला बंद करून त्याचं कधीही भरून न येणारं नुकसान होत आहे. त्याचं आर्थिक, मानसिक नुकसान होत असून त्याच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण होतोय, तरी त्याला मॅजिस्ट्रेट साहेबांनी जामीन द्यावा. ॲडव्होकेट होळकरांनी आपले मुद्दे पुराव्यानिशी मांडले. प्रत्येक मुद्दा ठासून मांडला, पण मॅजिस्ट्रेटने करायचं ते केलं. श्यामला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली. मागच्याप्रमाणे फायदा एकच झाला. पोलीस खात्याने 21 दिवसांची मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली होती, ती 7 दिवसांची मंजूर झाली. वातावरण सगळं शांत होतं. तमाशाच्या तंबूसमोर जीप थांबली. कानोसा घेतला गेला. सगळं शांत होतं. शेवंताबाई उतरली. हातात सुरा होता, डोळ्यात नशा होती. ती चालली होती. तिला अंदाजाने माहिती होतं की मालकाची राहुटी, तंबू असतो कुठे. ती मागे पुढे बघत तंबूजवळ आली. एक वार थांबून सर्वत्र कानोसा घेतला. सगळं शांत आहे असं बघून तिने तंबूत पाऊल टाकलं. शेवंताबाईची छाती धडधडत होती. काळीज कापत होतं. आजवर तिने तमाशातल्या वागात खोटे खोटे खून केले होते, पाहिले होते. आज ती स्वतः खरा खून करायला निघाली होती. पाय कापत होते, भीतीनं गारठली होती. ती गेली, थेट जयसिंगरावाजवळ गेली. तिने पाहिलं, मंद प्रकाशात जयसिंगरावाचा चेहरा स्पष्ट दिसत होता. 20-25 वर्षांनंतर पहिल्यांदा ती जयसिंगरावांना जवळून पाहत होती. चेहरा तोच होता.
20-25 वर्षाचा, टोकदार नाक, गोरा रंग, खानदानी सौंदर्य ती पाहतच राहिली. पाहता पाहता आपण कशासाठी आलो हेच विसरून गेली. मनात आलं हळूच वाकावं, मिठीत शिरावं. त्याही वेळी आपण असेच पागल झालो होतो. खानदानी सौंदर्यावर सर्वस्व उधळलं होतं. याच गावात, याच पुसेगावात पहिल्यांदा बाहुपाशात शिरलो होतो. आजही शिरावं. शरीराला ओढ नव्हती, ओढ मनाला होती. नियती पण किती विचित्र होती बघा. जी पत्नी म्हणून राहणार होती तिच्या नशिबी 25 वर्षांचा वनवास दिला होता. 25 वर्षांनंतर आज दोघं एकत्र आले तर एक दुसऱ्याचे वैरी म्हणून. शेवंताबाईला काय होतं हे कळत नव्हतं. आपण कशासाठी आलो हेही ती विसरली होती. पण तिला पंढरीनाथाची आठवण झाली. तिने मनाला आवर घातला, कर्तव्याची जाणीव ठेवली, ढळलेला तोल सावरला, सर्व शक्ती एकवटून सुरा हातात घेतला आणि वार करण्यासाठी हात उंचावला. शेवटी व्हायचं तेच झालं. पंढरीनाथ हातचा निसटला. इन्स्पेक्टर पाटलांनी जीवाचं रान केलं. तात्काळ शिरवळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. आपली स्वतःची माणसं घेऊन ते शिरवळला आले. पण पंढरीनाथानं हातावर तुरी दिली. तो पसार झाला. कुठे, कसा, काही समजू शकलं नाही. गेला तो तिन्ही ट्रक जीप घेऊन. शिरवळच्या माळावर उरलं होतं काही निरुपयोगी सामान, फाटके तुटके कपडे आणि सटरफटर. पुसेगाव पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर पाटील यांचा यात दोष नव्हता. त्यांच्याकडे तक्रार नोंदवली गेली ती उशिरा. त्यांनी तात्काळ फोनवरून शिरवळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. शिरवळचे इन्स्पेक्टर देशमाने यांनी वेळ न घालवता जीप घेऊन माळ गाठला. त्याच्यातही तासभर वेळ गेला आणि त्यामुळे पंढरीनाथ हातावर तुरी देऊन निसटला. खरी दिरंगाई घडली होती ती जयसिंगरावांच्याकडनं. पहाटे 3-3:30 पासून दुपारच्या 3 पर्यंत म्हणजे 12 तासांचा वेळ त्यांनी वाया घालवला होता. त्याचं असं झालं होतं, दिलीप बुतकरनं हौसीचा खून झाल्यापासून मनाशी ठरवलं होतं की वैरी हुशार आहे, धुरंधर आहे, तो पुन्हा हल्ला करणार. हौसीचा खून एवढं त्याचं कर्तव्य नाही, तो पुन्हा येणार. त्याचं भांडण कलाकारांशी, बिगाऱ्यांशी नाहीच आहे. त्याचं भांडण, त्याचं वैर तमाशाच्या मालकाशी आहे. तो पुन्हा येणार म्हणून तो प्रत्येक रात्र जागून काढत होता. डोळ्यात तेल घालून मालकाच्या तंबूबाहेर वावरत होता. पहाटे तेच झालं. त्यांनी पाहिलं एक बाई जयसिंगरावांच्या तंबूकडे येते. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, कारण काही मुलींची लफडी असू शकतात. खेळ मोडला की सामसूम झाल्यावर त्यांच्या गाठीभेटी सुरू होतात. आडोशाला जाऊन शरीराची भूक भागवली जाते. पण ती बाई थेट जयसिंगरावांच्या तंबूकडे येताना बघून तो सावध झाला. मुद्दाम तंबूतच आडोशाला उभा राहिला. शेवंताबाई आली ती थेट तंबूत शिरली. काही वेळ जयसिंगरावांकडे बघत राहिली आणि सुरा काढून मारणार तसा तो विजेसारखा झेपावला. शेवंताबाईचा हात वरचेवर पकडला. या लटाझोंबीच्या आवाजाने जयसिंगराव जागे झाले आणि समोरचं दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेवंताबाईंनी रडायचं नाटक केलं. खून का करणार होतीस? कोणी खुनाला प्रवृत्त केलं? तू इथवर आलीस कशी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने टाळली. दिलीपनी पोलीस स्टेशनवर जाण्याचा आग्रह धरला, पण जयसिंगरावांनी त्याला विरोध केला. एकेकाळची प्रेयसी, बकुळाची आई या नात्यात ते गुरफटले. यात थोडका नाही तर 12 तासांचा वेळ गेला होता आणि एवढा वेळ जाऊनही शेवंताबाई तोंड उघडेना, म्हणून शेवटी पोलीस स्टेशनला जायला लागलं. पोलीस इन्स्पेक्टर पाटलांनी त्वरेनं हालचाली केल्या, पण 12 तास म्हणजे पंढरीला खूप वेळ मिळाला होता. पोलीस इन्स्पेक्टर जगताप वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी पहिलं पान उचकटलं. त्यांचं लक्ष 3ऱ्या पानावर गेलं. बातमी होती, जयसिंगराव देशमुख खुनी हल्ल्यातून वाचले. पुसेगाव. कुडाळगावचे देशमुख जयसिंगराव देशमुख यांच्यावर काल पहाटे शेवंताबाई यांनी खुनी हल्ला करायचा प्रयत्न केला. पण तमाशातल्या दिलीप बुतकर यांच्यामुळे ते या हल्ल्यातून वाचले. याबाबत सविस्तर हकीकत अशी, पहाटे 3च्या दरम्यान महाराष्ट्रातील मशहूर शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळाची मालकीण शेवंताबाई हिने जयसिंगराव देशमुखांच्या हत्येचा प्रयत्न केला, पण तो दिलीप बुतकरांनी हाणून पाडला. याबाबत दुपारनंतर पुसेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली असून शेवंताबाई सातारकर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यासाठी वापरलेला सुरा जप्त करण्यात आलेला असून पुढचा तपास चालू आहे. आमच्या वार्ताहरानं अधिक माहिती घेतली असता असं समजलं की शेवंताबाई सातारकर या जयसिंगरावांच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसी होत्या.
जयसिंगरावांपासून विवाहबाह्य संबंधातून शेवंताबाईंना बकुळा नावाची मुलगी आहे. तिने स्वतःचा बकुळा श्याम शिरोडकर तमाशा मंडळ सुरू केलं आहे. त्याचे प्रयोग गावोगावी जोरात सुरू आहेत. पुसेगाव मुक्कामी सदर तमाशाचा खेळ झाल्यानंतर पहाटेच्या वेळी ही घटना घडली. या तमाशाची मालकीण बकुळा कुडाळ इथे देशमुखांच्या वाड्यात राहते. तर श्याम शिरोडकर यांच्यावर हौसी परब नावाच्या तमासगिरणीच्या खुनाचा आरोप असल्यानं तो मॅजिस्ट्रेट कस्टडीत बंद आहे. अत्यंत गुंतागुंत असलेल्या या प्रकरणात पोलिसांना शेवंताबाईचा अलीकडचा प्रियकर पंढरीनाथ तिरमारे हवा आहे. पण ही घटना घडताच तो शिरवळहून 3 ट्रक, 1 जीप आणि तमाशाचे 2 लाख रुपयांचं सामान घेऊन बेपत्ता आहे. पोलीस इन्स्पेक्टर पाटील, शिरवळचे पोलीस इन्स्पेक्टर देशमाने हे जातीनं चौकशी करत असून पंढरीनाथ सापडताच या घटनेतून बरीच माहिती हाती यायची शक्यता आहे. जगतापांनी ही बातमी 4-6 वेळा वाचली आणि त्यांनी जीप काढली. जीप पुसेगावच्या दिशेला धावायला लागली. पुसेगावला ते पोचले तेव्हा पाटील हजर होते. त्यांनी थेट पाटलाच्या केबिनमध्ये प्रवेश केला. वेळ न करता विषयाला हात घातला. पाटील, वर्तमानपत्रातली बातमी वाचून आलो आहे. मला शेवंताबाईशी बोलायचं आहे. हे तू हौशी परब खून खटल्याचे धागेदोरे थेट शेवंताबाईपर्यंत पोहोचायची शक्यता आहे. कशावरून? वर्तमानपत्रात बातमी वाचली असेल ना? हो. वार्ताहराला मानलं पाहिजे त्यांनी कुठून कशी माहिती काढली. नाही, तो सांगणार नाही, तो बेरकी आहे. आपण आपला शोध घ्यायला लागणार. मी घेणार. तुम्ही शेवंताबाईंना आणता का? का नाही? शेवंताबाईंना पाटलांनी आपल्या केबिनमध्ये आणलं. शेवंताबाई, मी तुम्हाला आपण केलेल्या हल्ल्यासंदर्भात काय विचारणार नाही. माझं त्याच्याशी तूर्त तरी काही कर्तव्य नाही. ते काम हे पाटील साहेब करतील. मी तुम्हाला इतर माहिती विचारणार. ती तुम्ही सांगितली तर कदाचित तुम्हाला निर्दोष सुटायला फायद्याचं ठरेल. जगताप शेवंताबाईंशी गोड बोलून आपल्या कार्यसिद्धीच्या व्यूहात अडकवायचा प्रयत्न करत होते. तुम्ही जयसिंगरावाचा खून करायला का प्रवृत्त झाला? तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं? तुमचा त्याच्यामागं हेतू काय हे मी विचारणार नाही. पण जे विचारीन ते तुम्हाला खरं खरं सांगायला लागेल असं माझं मत आहे. तुम्ही ते सांगावं. मी तुम्हाला निर्दोष सोडायचा निश्चित प्रयत्न करेन. मी तुम्हाला विचारायला सुरुवात करतो. शेवंताबाई, पंढरीनाथाच्या अलीकडच्या साथीदारांची नावं सांगू शकाल का? त्याच्याबरोबर कोण असणार? तो नालायक. या कशी नीट वागत नव्हता. माझं बी वाटोळं केलं ते नालायकाने. नीट आठवून बघा. 15 दिवसात त्याच्याकडे कोणी आलं होतं? तो कोणाबरोबर गेला होता? तो नाना परब. नाना परब कुठे राहतो? माहिती नाही. त्यांच्या बोलण्यात एखाद्या गावाचं नाव? नाही हो, तसं काय बी कानाव नाही. जगताप विचारात पडले. मग त्यांनी पुढचा प्रश्न केला. पंढरीनाथाचं मूळचं गाव तो नगर सांगतो, हे खरं आहे? वय खरं आहे की. त्याचा बाप नगराध्यक्ष आहे? ते बी खरंच आहे. तो नगरमध्ये असायची शक्यता? काही सांगता येत नाही, पण बापाने घरातनं हाकालला होता एवढं खरं. ठीक आहे. शेवंताबाई बाहेर गेली. पाटील, तुमचं माझं लक्ष एकच आहे. ते कसं काय? हौसी परबच्या खुनाचा सूत्रधार हा तिरमारेच आहे. कशावरनं? माझी मनोदेवता सांगते. तरीही हौसी परबच्या खुनाची पद्धत थेट जयसिंगराव देशमुखांवर झालेल्या हल्ल्यासारखी आहे. दोन्ही पद्धतीत साम्य. याचा अर्थ गुन्हेगार एकच आहे. याशिवाय आणखीन आहे? बरंच आहे. हौसीचा नवरा नाना परब आणि पंढरीनाथ तिरमारे हे दोघे मित्र आहेत. हौसीच्या खुनाच्या दिवशी दोघं मिळून माझ्याकडे आले होते. याचा अर्थ मुख्य सूत्रधार पंढरीनाथ. 100%. मग आता वेळ करून उपयोग नाही. आता शोधाची दिशा, केंद्र निश्चित झालं आहे. पंढरीनाथाला हालचालीसाठी जास्त वेळ देऊन उपयोग नाही. तुम्ही पुणे आणि परिसर बघा. मी माझी माणसं घेऊन नगर गाठतो. एवढं बोलून जगताप उठले. वर्तमानपत्रातल्या बातमीमुळे संपूर्ण कुडाळमध्ये एकच विषय याच्या त्याच्या तोंडी होता, तो म्हणजे जयसिंगराव देशमुख. जयसिंगराव वाचले याचं श्रेय पिंपळेश्वर वाकडेश्वराला देऊन काही जण मोकळे झाले, तर शिवाजीराव मोहित्यांसारखी माणसं हळहळत बसली. त्यांना जयसिंगराव वाचले याचं दुःख झालं. 17 जिभा 17 प्रकारे बोलत राहिल्या. बकुळा मात्र पूर्ण घाबरलेली होती. तिला भीती वाटायला लागली. हौसी गेली. आता खुद्द आबांवर प्रसंग आला. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. पण हा संघर्ष असाच पेटत राहणार. आज वाचले, उद्याचं काय सांगता येणार? वैरी एवढ्यावर गप्प थोडंच बसणार होते.
बकुळाला 8वा महिना लागला होता. काळजी घेणं गरजेचं होतं, पण तिने ठरवलं आबांना जाऊन भेटायचं. पुसेगावला जायचं. तिने भाड्याची गाडी केली. एका दाईला बरोबर घेतलं. पुसेगावला आले. जयसिंगरावांना बघून तिला हुंदकाच फुटला. जयसिंगरावांनी तिला बाहुपाशात घेतलं. येडी आहे का गं तू? अगं मला काय झालं आहे? कशाला रडती तू? हो पण काय झालं असतं तर? झालं नाही ना, मग कशाला रडायचं? आबा आता आपल्याला तमाशा न गं, खेळ न गं, आपल्या घरी चाला. येडाबाय, असं करून कसं चालन? जीवाशी नाही खेळायचं मला. बकुळा तू शहाणी पोर आहे असं म्हणून वागते का? 8-10 तारखा राहिल्या तेवढ्या झाल्या ना. पावसाळीचं 3 महिने तुझ्यासोबतच राहणार, कुठंच जाणार नाही. पण आबा मला भ्या वाटतंय हो. काळजी करू न गं, पिंपळोबा माझ्याबरोबर आहे. तू तुझी काळजी घे. जयसिंगरावांनी तिची समजूत घातली. तिला परत पाठवलं. पण बकुळाच्या डोळ्यांसमोर आबा होते. तिला शेवंताबाईचा राग आला होता. पंढरीनाथाच्या संगतीनं ती बिघडली होती. उभं तारुण्य ज्याच्या नावाने तिने उन्हात काढलं त्याचा खून करायला निघाली. जावयाला तुरुंगात डांबलं. 2 दिवसांच्या परिश्रमाला यश आलं. इन्स्पेक्टर पाटलांना पुण्यात धनकवडीला एका गॅरेज मालकाकडे 3ही ट्रक मिळाले. ट्रकवर शेवंताबाई सातारकर तमाशा मंडळ असं लिहिलेलं असल्यामुळे ट्रक मिळायला अडचण आली नाही. पंढरीनाथांनी 3ही ट्रक केवळ 2 लाखात विकले होते. तंबू, कनात, स्टेज, सामान फक्त 50,000त बळबळ टाकून गेला होता. गॅरेज मालक भिकू मिस्त्रीला स्टेज साहित्य, कनात, तंबू कशाचीच आवश्यकता नव्हती, पण कचऱ्याच्या भावात मिळतंय म्हणून त्यांनी ते घेतलं. एकूण 2.5 लाखात सगळं मिळाल्यानं तो खुशीत होता. पाटलांनी त्याला अटक केली. भिकू मिस्त्रीकडनं खूप माहिती हाताशी आली. पंढरीनाथाबरोबर दुसरा एक माणूस होता. ते दोघं जीपनं निघून गेले. त्या बरोबरीच्या माणसाचं वर्णन नाना परवाशी जुळत होतं. पाटलांनी ही माहिती मोबाईलवरनं अहमदनगरमध्ये असलेल्या इन्स्पेक्टर जगतापांना कळवली. नगरचे नगराध्यक्ष पांडुरंग तिरमारे यांनी पोराची कर्तबगारी ऐकून स्पष्ट बजावलं, हे बघा त्याचा आमचा काही संबंध नाही. पंढरीनाथ घर सोडून गेला त्या दिवशी तो मी आला. माझं नाव लावत असला तरी त्याचा माझा संबंध नाही. तो इथं आलेला नाही आणि आला तर आम्ही काय त्याला आश्रय देणार नाही. जगतापांनी त्यांना विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी तोंड बंद केलं, कानावर हात ठेवले. साधारणतः कुठे असेल, पाहुणेपै कुठे आहेत, त्यांची गावं कुठली, त्याची मित्रमंडळी कोण आहेत, या सगळ्या प्रश्नांना त्यांनी एकच उत्तर दिलं, त्याचा माझा संबंध नाही. जगतापांनी जीवाचं रान केलं, उपयोग झाला नाही. त्यांची खात्री झाली पंढरीनाथ अहमदनगरमध्ये नाही. त्याच्या घरच्या माणसांना त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. नगर सोडायचा त्यांनी निर्णय घेतला. जीपला चावीही लावली आणि त्यांचं लक्ष समोरच्या बोर्डवर गेलं. आज या क्षणी माननीय पांडुरंग तिरमारे नगराध्यक्ष नगरपालिका अहमदनगर यांची जाहीर सभा शिवाजी चौकात होती. जगतापांनी जीप परत घेतली. ते पुन्हा नगराध्यक्षांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्या गैरहजेरीत यांना चौकशी करायची होती. सुदैवानं नगराध्यक्ष पांडुरंग तिरमारे सभेला गेले होते. घरात सौ शकुंतला तिरमारे आणि नोकर चाकर होते. इन्स्पेक्टरला बघितलं आणि शकुंतलाचा चेहरा पडला. सॉरी ताई, मी खरं तर नगराध्यक्षांना भेटण्यासाठी आलो होतो. सकाळी भेटलात ना तुम्ही? ती चिडून बोलली. हा भेटलो, पण अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची म्हणून पुन्हा यायला लागलं. मग त्यांची सभा शिवाजी चौकात चालू आहे. हो बरोबर आहे, पण भाषण संपेपर्यंत वेळ घालवण्या इतकत माझ्याकडे वेळ नाही आहे. पंढरीनाथ अत्यवस्थ आहे. तुम्ही ताबडतोब त्याला भेटावं असं मला वाटतंय. कुठे आहे पंढरी? बाईंनी उलटा प्रश्न केला. अत्यवस्थ आहे असं सांगूनही त्यांना काहीच वाटलेलं नव्हतं. तो मिशन हॉस्पिटलमध्ये. खोटं बोलताय हो तुम्ही. हे बघा, वेळ करू नका. त्याच्या जीपला अपघात झाला आहे. तो कोमात आहे. चर्चेत वेळ घालवू नका. जगतापांनी घाईचं नाटक वटवलं. शकुंतला काय करावं या विचारात पडली, पण शेवटी निघाली. जगतापांनी तिला आपल्या गाडीत बसवलं. थेट पोलीस चौकी दाखवली. नगरच्या पोलिसांनी त्यांना पुरेसं सहकार्य दिलं. शकुंतलाताई, पंढरीनाथ मिशन हॉस्पिटलमध्ये नाही आहे. मग कुठे आहे? मी हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. मला नाही माहिती. शकुंतलाबाई सावधच झाल्या. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चौकशीच्या कामात व्यत्यय आणताय. हे बघा, माझा नवरा नगराध्यक्ष आहे, याचं भान ठेवा. त्याचं भान ठेवूनच तुम्ही पंढरीचा ठिकाणा दाखवा, नाहीतर तुम्हाला
आणि तुमच्या नगराध्यक्षपदी विराजमान असलेल्या पतिराजांना मला चौकशीच्या कामी ताब्यात घ्यायला लागेल. नगराध्यक्षांना ताब्यात घेतलं जाणार या भीतीनं ती आबरूदार बाई खालच्या काट्यावर आली, पण सरळ झाली नाही. अहो खरंच सांगते, पंढरीनाथ कुठे आहे मला माहिती नाही. हे बघा बाई, मी पोलीस खात्यात आहे, मला अनुभव आहे. संकटकाळी माणूस सुरक्षिततेसाठी आपल्या माणसाजवळ जातो. लपण्याची योग्य ठिकाणं त्याला माहिती असतात, अशा ठिकाणी तो असतो. माझी 100% खात्री आहे, पंढरीनाथ इथे या शहरात सुरक्षित आहे. आज ना उद्या आम्ही त्याला शोधणार, पण त्यापूर्वी तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. आबरूचे धिंडवडे निघाल्यावर मग ती सांधत बसण्यात काहीच अर्थ नाही. अहो खरंच सांगते, मला पंढरीबद्दल काहीच माहीत नाही. असं? हां ना, तुम्ही आई आहात त्याची. खोटं वाटते का तुम्हाला? हे बघा, मुलगा गायब झाल्यानंतर कुठलीही आई गप्प बसत नाही. ती अश्रू पापणीआड ठेवू शकत नाही. मी बघतोय, मुलगा गायब झाल्याचं दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण तो गायब झालेला नाही आहे, तर तुमच्या घरात सुरक्षित आहे तो. शकुंतलाबाई ऐकत होती, तिच्या पापण्या खाली झुकल्या होत्या. बाई, मी तुमच्या घरावर वॉरंट घेऊन येईन. घराचा कोपरानकोपरा शोधीन त्या क्षणी. पंढरीला पकडीन. शेवटी मी सातारकर आहे. पण त्यामुळे होईल काय माहिती आहे का, की तुमच्या आबरूचा पंचनामा होईल, वर्तमानपत्रातनं खिरापत वाटली जाईल. हायकमांड कदाचित नगराध्यक्षपदाचा राजीनामासुद्धा मागेल. नाही, मी तसं नाही होऊ देणार. अगदी बरोबर आहे, तसं व्हावं असं मलाही वाटत नाही. हात मोडला तर त्याच्याच गळ्यात बांधावा. मुलाची शिक्षा बापाला कशासाठी? चला उठा, पंढरीनाथाला माझ्या ताब्यात द्या. बाई सरळ झाली, जगतापांना घरी घेऊन आली. बंगल्याच्या 3ऱ्या माळ्यावर एका खोलीसमोर उभी राहिली. श्याम जामिनावर मोकळा झाला तसा तो थेट तमाशाच्या फडावर गेला. त्या दिवसाचा खेळ वांगीला होता. श्यामनं आल्या आल्या जयसिंगरावांच्या पायावर डोकं ठेवलं. जयसिंगरावांनी त्याला छातीशी कवटाळलं. त्या दिवसाचा फड चांगलाच रंगला. श्याम आणि ढोलकीचा 15 दिवसांचा विरह आज दूर झाला होता. गण झाला. श्याम माईकवर आला. बोलला काहीच नाही. त्यांनी लवून मुजरा केला. गळ्यातली ढोलकी गुडघ्यावर घेतली आणि पहिली थाप मारली. गणेशाला मनोमन साठवलं. जनता जनार्दनांच्या पदस्पर्शानं पावन झालेली धूळ मस्तकावर लावली आणि मग कडाडत्या हलगीला साथ दिली. बोटं नाचायला लागली. त्याला टाळ्यांची साथ मिळाली. ढोलकीनीच आजचा फड जिंकला. पब्लिकला बेहोश केलं. सगळ्यांची हृदयं जिंकली, मनं जिंकली. 14 दिवसांचा वनवास आज संपला होता. आईने आपल्या पाडसाला कुरवळावं, गोंजारावं, मुकं घ्यावं, छातीशी कवटाळावं, तसा श्याम ढोलकीवर मायेची, वात्सल्याची बरसात करत होता. शेवंताबाई सातारकर, पंढरीनाथ तिरमारे आणि नाना परब या तिघांनाही 14 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली. आता इन्स्पेक्टर जगतापांनी तिघांना वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतं करायला सुरुवात केली. शेवंताबाई फार लवकर बोलत्या झाल्या. तिने पंढरीनाथांनी जयसिंगरावाचा खून करायला कसं प्रवृत्त केलं हे सविस्तर वर्णनानं सांगितलं. खुनासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र पूर्वीच जगतापांनी जप्त केलं होतं. नाना परब बेरकी होता. तो सहजासहजी बोलता होईना, पण 4 रट्टे बसले तसे पोपटासारखा बोलायला लागला. तर आता राहिला पंढरीनाथ. आता ही पंढरी शेवंताबाईनं जबानीत सगळं सांगून मोकळं झाल्याचं समजूनही, नाना परब इत्थंभूत सगळं सांगून मोकळा झाल्याचं कळूनही वाकड्यात शिरायला लागला. पण त्याला बोलतं करण्यासाठी जगतापांनी आपलं सातारी अस्त्र बाहेर काढलं. मग ऑन केलेल्या रेडिओसारखा तो बोलायला लागला. बकुळाच्या पायी मी येडाखोळा झालो. बापासमोर उभं राहिलो. लगीन करायचं म्हणलो तर बापानं 5 बोटं गाला उठवली. घरातनं बाहेर बी काढला. मी आलो बकुळाच्या मागाव तर श्याम बकुळा मुंबईत. शेवंताबाई गावली. उपाशी होतो. बकुळाव चीड होती. गावलं ते खाल्लं. बकुळा काय हाती लागना. श्यामचा नाद सोडना. म्हणून श्यामला फडातनं बाहेर काढायला गेलो तर नशिबानं पेंड खाल्ली. बकुळाच निघून गेली. तिने फड उभा केला तशी काळजाला आगच लागली. त्यात शेवंताबाईचा फड मोडला. मग मी गाठला नाना परबाला. त्याला फडाचा मालक करायचं वचन दिलं. नाना परब फुसका, कच्चं मडकं, लगे हाताशी आलं. त्याला हाताशी धरला. श्याम कुडाळला गेला म्हणून वाचला. श्याम समजून नाना परबानं सावताची बायकोच तोडली. हौसा मारली. मी तुमच्याकडं आलो, फिर्याद दिली, पण मीच अडकलो.
मला वाटलं श्यामला बंद केल्यावर तमाशा मोडल, फड बंद पडल, पण तसं काय घडलंच नाही. जयसिंगराव देशमुखांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं. माझी आग झाली, डोसकंच भडकलं. जिथं तिथं तो जयसिंगराव आडवा येत होता. म्हणलं आता त्यालाच आडवा करावा. म्हणून शेवंताबाईला फाशावली युक्तीने तयार केलं. खून करायला पुशेगावला घेऊन गेलो. शेवंता जयसिंगरावाच्या तंबूत गेली. परत लवकर येना. मी ओळखलं, जागा फाटका झाला. विस्तवाजवळ लोणी वितळलं. काढला पळ, गाठलं शिरवळ. 2.5 लाखात पुण्यात सगळं विकलं. सोबतीला नाना परबला घेतला, नगर गाठलं. बाप नगराध्यक्ष, आबरूचं भ्या, पदाचं भ्या, त्यांना सगळं सांगितलं. मग आई मधी पडली. आम्हाला 3ऱ्या माळ्यावर दडवून ठेवलं. नाना परब होताच. आता मग पुढचं सगळं तुम्हाला माहितीच आहे. पंढरीनाथ पोपटासारखं बोलला. गुन्ह्यासाठी वापरलेली जीप, हौसीच्या खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड सगळं काढून दिलं. जगतापांनी केस दाखल केली. नाना परब, शेवंताबाई सातारकर, पंढरीनाथ तिरमारे पिंजऱ्यात बंद झाले. त्यांना जामीन मिळाला नाही. तसा कोणी प्रयत्नही केला नाही. इकडे जयसिंगराव देशमुख कुडाळमध्ये पेढे वाटत होते. वाड्यात नवीन पाहुणा आला होता. साऱ्या कुडाळला आनंद झाला होता. देशमुखांच्या वाड्यात वंशाचा दिवा तेवत होता. बकुळा, श्याम पिंपळेश्वराला, वाकडेश्वराला मनोमन आळवत होते. साऱ्या संकटातून त्यांनीच सोडवलं असा त्यांचा विश्वास होता. श्रोते हो, ही होती जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू ही कादंबरी. श्रोते हो, या कादंबरीत कुठेही सत्यता आढळली तर तो योगायोग समजावा. स्थळ काळाचा उल्लेख केवळ वातावरण निर्मितीसाठी केलाय हे ध्यानात ठेवावं. आपला जगन्नाथ शिंदे. श्रोते हो, लवकरच भेटूयात नवीन कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.